नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बोलणार आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र उघडण्यासाठी निघालेल्या सुवर्ण संधीबद्दल। जर तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यात राहत असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करायची इच्छा असेल तर ही संधी तुमच्यासाठी आहे। महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतमध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागवले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रक्रियेबद्दल म्हणजे पात्रता, अटी, शर्ती, कसा अर्ज करायचा, कुठे भरायचा आणि किती दिवसात अर्ज करायचा याची सर्व माहिती सोप्या भाषेत पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्त्वाची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 633 आपले सरकार सेवा केंद्रासाठीची जागा रिक्त आहे। या रिक्त जागांची यादी चंद्रपूर जिल्ह्यात अधिकृत वेबसाईट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। तुम्हाला या केंद्रासाठी अर्ज करायचे असेल तर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा। आपल्याला हा अर्ज 4 मार्च 2024 ते 18 मार्च 2026 या कालावधीमध्ये सबमिट करायचा आहे आणि हा अर्ज आपल्याला www.chanda.nic.in या वेबसाईटवर मिळून जाईल। याची मी संपूर्ण PDF आपल्याला इथे डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार। या संकेतस्थळावर जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर म्हणजे सेतू संकलन शाखा आणि संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालय येथे आपल्याला हे अर्ज मिळून जाणार। अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दिनांक 20 मार्च 2026 दिलेली आहे आणि अर्ज स्वीकारण्याची वेळ आहे सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आणि शासकीय सुट्टी सोडून आपल्याला इतर दिवशी म्हणजे सोमवार ते शनिवार या दिवसामध्ये आपल्याला आपला फॉर्म सबमिट करायचा आहे। आपल्याला अर्ज जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील सेतू शाखेत समक्ष म्हणजे आपण स्वतः जाऊन अर्ज भरावायचा आहे आणि आपण कोणत्याही दुसऱ्या मार्गाने जर आपला हा अर्ज पाठवले जसे की पोस्टाने किंवा आपण कोणाच्या दुसऱ्याच्या हाताने पाठवले तर हा अर्ज आपला स्वीकारला जाणार नाही। आणि जर आपल्याला हे केंद्र घ्यायचा असेल तर आपल्याला इथं काही पात्रता आणि अटी शर्ती दिलेल्या आहेत ते अगोदर पूर्ण करायचे आहेत। आपल्याला सर्वात अगोदर आपला वय इथं कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असावा आणि आपला शैक्षणिक पात्रता कमीत कमी 12वी पास असावी आणि आपण जिथं ज्या ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत मध्ये राहत असाल आपण तिथंच अर्ज करू शकता आणि त्या ग्रामपंचायतीच्या भौगोलिक क्षेत्रात तुमच्या कायमस्वरूपी रहिवासाचा पत्ता असणे आवश्यक आहे, जसे की लाईट बिल किंवा टॅक्स पावती किंवा मतदान कार्ड, ग्रामपंचायतीकडून मिळालेला दाखला यापैकी कोणतेही 2 पुरावे आपल्याला सादर करायचे आहेत। तसेच आपल्याला याच्यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि याच्यासोबतच आपल्याला संगणकाबद्दल प्रमाणपत्र असणे पण आवश्यक आहे, जसे की MSc IT, DOE ACC, NIEL IT किंवा शासनाने निर्णयात नमूद केलेले इतर संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र। अर्जदार हा फक्त एकाच ठिकाणी म्हणजे शहरी किंवा ग्रामीण भागात आपल्या केंद्रासाठी अर्ज करू शकतो। जे लोक आधीपासून आपले सरकार सेवा केंद्र चालवत आहेत त्यांना दुसरा नवीन केंद्रासाठी अर्ज करता येणार नाही। कोणत्याही शासकीय निमशासकीय सेवेत कार्यरत अधिकारी किंवा कर्मचारी अर्ज करता येणार नाही। ज्या केंद्र चालकावर यापूर्वी प्रशासनामार्फत कारवाई झाली आहे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही। अर्जदाराकडे स्वतःचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे। चला तर आपण जाणून घेऊ याची निवड प्रक्रिया आणि आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत। तर जर एखाद्या ग्रामपंचायत क्षेत्रात एकापेक्षा जास्त अर्ज आले तर निवड शासनाच्या नियमानुसार केली जाणार आणि अर्ज स्वीकारणे आणि नाकारणे किंवा संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार जिल्हा सेतू समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे राखीव आहे। आणि निवड झालेल्या केंद्र चालकांना शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र चालवावे लागेल। ठरवलेल्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारता येणार नाही आणि केंद्रावर ई-वॉलेटची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून द्यावी लागेल, जसे की फोन पे, गुगल पे याप्रमाणे। गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या व्यक्तींनी हे अर्ज करू नये। निवड झाल्यास पोलीस पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागेल, म्हणजेच आपला पोलीस व्हेरिफिकेशन इथं आपल्याला सादर करावे लागेल आपली निवड झाल्यानंतर। आणि आपण जेव्हा हा फॉर्म सबमिट करायला जाल तेव्हा आपल्याला आपला आधार कार्ड, पॅन कार्ड, आपल्याकडे जर CSC ID असेल तर त्याच्या सर्टिफिकेट, त्यासोबतच आपल्याला आपला जो कम्प्युटर कोर्स झाला असेल त्याच्या प्रमाणपत्र आणि आपल्याला त्या कम्प्युटर बद्दल काय एक्सपिरियन्स असेल त्याचं प्रमाणपत्र असेल तर तो प्रमाणपत्र पण द्यायचं आहे। त्याच्यासोबतच आपल्याला आपला जो एज्युकेशन झाले असेल त्याची सर्टिफिकेट, बँक पासबुक आणि आपला रहिवासी पुरावा म्हणजे आपला लाईट बिल किंवा मतदान कार्ड किंवा आपल्या ग्रामपंचायतने आपल्याला दिलेला प्रमाणपत्र, त्याच्यासोबतच आपल्याला चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे आपला पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट। आणि आपण जिथे हे शॉप लावत आहात ते आपली स्वतःची असेल तर आपल्याला इथं आपली टॅक्स रिसिप्ट किंवा लाईट बिल जोडायचे। आणि आपण जर किरायाने घेत असाल, किरायाने आपली दुकान लावत असाल तर आपल्याला भाडे करणारनामा बनवायचा आहे, स्वतःची जागा नसेल तर। चला तर आपण जाणून घेऊ की आपण कशा प्रकारे आपला सेवा सेतू केंद्रासाठी फॉर्म फिलअप करू शकता त्यासाठी। आणि हा फॉर्म आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार। फॉर्म फिलअप करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथं आपली फोटोग्राफ लावायची आहे।
फोटोग्राफ लावल्यानंतर इथं खाली आपल्याला आपलं नाव लिहायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर इथं आपला प्रथम नाम म्हणजे आपलं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं मधले नाव म्हणजे आपल्या वडिलांचं नाव द्यायचं आहे आणि इथं आपल्याला आपलं आडनाव द्यायचं आहे. आडनाव दिल्यानंतर इथं खाली हा जन्मतारीखचा ऑप्शन दिलेला आहे, तर इथं आपल्याला आपली जन्मतारीख द्यायची आहे आणि इथं आपला जो जेंडर असेल स्त्री किंवा पुरुष तो जेंडर आपल्याला इथं द्यायचा आहे आणि खाली इथं आपल्याला कायमचा पत्ता द्यायचा आहे. आपला जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस द्यायचा आहे आणि इथं आपल्याला आपला तालुका द्यायचा आहे आणि इथं आपल्याला जिल्हा द्यायचा आहे आणि इथं आपला पिनकोड द्यायचा आहे. हे सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली ईमेल आय डी द्यायची आहे आणि हा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आपल्याला चालूवाले द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपला जो शिक्षण झाला असेल तो शिक्षण आपल्याला इथं द्यायचा आहे आणि आपला जो कम्प्युटर कोर्स झाला असेल तो कम्प्युटर कोर्स इथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला या कम्प्युटर कोर्समध्ये जो अनुभव असेल तो अनुभव आपल्याला इथं द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली आपल्या CSC आय डीबद्दल माहिती द्यायची आहे. सर्वात अगोदर इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्याकडे CSC आय डी आहे का? असेल तर आपल्याला इथं होय लिहायचं आहे आणि नसेल तर नाही लिहायचं आहे. आपण जर इथं होय लिहिले तर इथं खाली आपल्याला आपल्या CSC आय डीचा नंबर द्यायचा आणि जर आपल्याकडे CSC आय डी नसेल तर आपल्या इथं वर नाही लिहून इथे याला ब्लँक सोडायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला CSC केंद्राच्या पत्त्याबद्दल विचारलं आहे, तर आपल्याकडे CSC केंद्र असेल तर त्याचा पत्ता लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला त्याचा ग्रामपंचायत लिहायचा आहे, इथं आपल्याला तालुका लिहायचा आहे आणि इथं त्याचा जिल्हा लिहायचा आहे आणि आपल्याकडे CSC आय डी नसेल तर आपल्याला इथं याला ब्लँक सोडायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याबाबत आवश्यक माहिती द्यायची आहे. सर्वात अगोदर इथं आपल्याला विचारलं आहे की यापूर्वी आपण किंवा कुटुंबातील इतर सदस्याचे आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महाऑनलाईनची आय डी किंवा आपले सरकार सेवा केंद्र संग्राम ग्रामपंचायत किंवा नगर परिषद नगरपंचायत यांनी मंजूर केले आहे का? असेल तर आपल्या इथं होय लिहायचं आहे आणि नसेल तर नाही लिहायचं आहे. अगर आपण इथं होय लिहिले तर इथं खाली त्या आय डी धारकाचं आपल्या इथं नाव द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं त्यांचा पत्ता द्यायचा आहे आणि इथं खाली त्यांची जे आय डीचा क्रमांक असेल म्हणजे आय डी नंबर असेल आय डी नंबर आपल्याला इथं द्यायचा आहे. आणि आता आपण ज्या ग्रामपंचायतीसाठी आपले सरकार सेवा केंद्रासाठी अप्लाय करत आहात त्या ग्रामपंचायतच्या आपल्याला इथं नाव द्यायचं आहे आणि आपली जर एक गट ग्रामपंचायत असेल तर आपल्याला इथं आपल्या ग्रामपंचायतसोबतच आपल्या गावाच्या पण नाव द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपण जिथं आपला हा केंद्र म्हणजे आपली शॉप ओपन करत असाल त्याच्या इथं आपल्याला अक्षांश आणि रेषांश द्यायचे आहे. त्याच्यासोबतच आपल्याला इथं आपल्या ग्रामपंचायतीच्या किंवा गट ग्रामपंचायतीचं नाव द्यायचं आहे आणि इथं आपल्याला आपल्या तालुक्याचं नाव द्यायचं आहे, इथं आपल्याला आपला जिल्हा द्यायचा आहे आणि इथं आपल्याला आपला पिनकोड द्यायचा आहे. पिनकोड दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपला पॅन कार्ड नंबर द्यायचा आहे आणि त्या पॅन कार्डवर ज्याप्रमाणे नाव लिहिलं असेल त्याचप्रमाणे आपल्याला इथं आपलं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे. आधार कार्ड नंबर दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या बँकेची डिटेल द्यायचे. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपल्या बँकेचं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्या बँकेची जी शाखा म्हणजे आपली ब्रांच असेल तो ब्रांच द्यायची आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपलं अकाउंट नंबर द्यायचा आहे. हे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यानंतर इथं खाली आपण आपला जिथं केंद्र स्थापन करत असाल त्याची डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर आपल्याला इथं जागेचे स्वरूप म्हणजेच आपला हा केंद्र स्वतःचा आहे की आपण किरायाने घेतलेले रूम आहे तो द्यायचा आहे. अगर आपला स्वतःचा असेल तर आपल्या इथं स्वतःचा लिहायचं आहे आणि किरायाने घेतला असेल तर आपल्या इथं भाड्याने म्हणून लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं त्या जागेचा जेवढा क्षेत्रफळ असेल तो क्षेत्रफळ आपल्याला इथं द्यायचा आहे. क्षेत्रफळ दिल्यानंतर त्या जागेचा संपूर्ण पत्ता आपल्याला इथं द्यायचा आहे. अगर ही जागा आपली स्वतःची असेल तर आपल्याला इथं आपल्या त्याची घर टॅक्स पावती जोडायची आहे आणि हे जर भाड्याने घेतलं असेल तर आपल्याला इथं भाडे करारनामा जोडायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याकडे जो उपलब्ध साहित्य असेल त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. आपल्याकडे जेवढे संगणक असतील त्या संगणकाची संख्या आपल्याला इथं द्यायची आहे. त्याच्यानंतर जेवढे प्रिंटर असतील ते प्रिंटर आपल्याला इथं द्यायचे आहे. त्याच्यासोबतच इथं जेवढे स्कॅनर असतील त्या स्कॅनरचा पण नंबर आपल्याला इथं द्यायचा आहे आणि आपल्याकडे इंटरनेट सुविधा आहे का म्हणून असं विचारलं असेल तर आपल्याला इथं होय लिहायचं आहे आणि नसेल तर आपल्याला इथं नाही लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याकडे आणखी काही सुविधा आहे का म्हणून विचारलं असेल तर आपल्याला इथं आपण ते देऊ शकता. त्याच्या खाली इथं आपल्याला हा प्रतिज्ञापत्र दिला आहे, तर हा प्रतिज्ञापत्र संपूर्ण वाचून आपल्याला इथं आपण ज्या तारखेला हा फॉर्म सबमिट करत असाल ते तारीख आपल्याला इथं द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपलं ठिकाण द्यायचं आहे. इथं आपल्याला आपली सही करायची आहे आणि इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं आहे. हा फॉर्म फिलअप केल्यानंतर हा फॉर्म त्याच्यासोबतच आपल्याला इथं खाली काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट्स आपल्याला इथं जोडायचे. इथं डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला आपला आधार कार्ड, पॅन कार्ड, आपल्याकडे जर CSC आय डी असेल तर त्याचं प्रमाणपत्र, त्याच्यासोबतच आपल्या इथं संगणक प्रमाणपत्र आणि आपल्याला या संगणकमध्ये काही अनुभव असेल तर त्याच्या प्रमाणपत्र सोबतच आपल्या
आपला जो एज्युकेशन झाला असेल त्याचे सर्टिफिकेट आणि आपला बँक पासबुक तसेच आपला रहिवासी पुरावा म्हणजे आपला लाईट बिल किंवा टॅक्स रिसिप्ट याप्रमाणे आपण देऊ शकता। त्याच्यासोबतच आपल्याला आपला कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायचा आहे आणि आपण जिथं आपला सेतू केंद्र चालू करत असाल तो जर आपला स्वतःचा आहे तर आपल्याला इथं टॅक्स रिसिप्ट आणि लाईट बिलमध्ये तो येऊन जाणार आणि जर तो भाड्याने असेल तर आपल्याला त्याचा भाडे करारनामा हा पण इथं जोडायचा आहे। ह्या संपूर्ण डॉक्युमेंटची एक प्रत या फॉर्म सोबत जोडून आपल्याला इथं या प्रत्येक प्रतवरती आपल्याला सिग्नेचर करायचे आणि ते आपल्याला चंद्रपूर जिल्हा कार्यालयामध्ये द्यायचे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपला चंद्रपूर जिल्ह्यासाठी सेवा सेतू केंद्राचा फॉर्म ऑफलाईन भरून सबमिट करू शकता। मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।